हॅलो मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत सात्विक थाली। सात्विक थालीसाठी घेतला आहे बटाटा शिजवून घेतला मी। बटाटा फक्त साल नाही काढली, त्याची काढायचे साल। डाळीसाठी टमाटा घेतलाय आणि इकडे भेंडी बनवणार आहे। भेंडीसाठी टमाटा, मिरची, कढीपत्ता आणि डाळीसाठी ही मुगाची डाळ घेतली आणि मसूरची डाळ, हे दोन्ही मिक्स करून शिजायला घालणार आहे टोपात। मी कुकर मध्ये नाही घालत। आणि इकडे मेथीची भाजी घेतली आणि मेथीच्या भाजीमध्ये ना थोडी कोथिंबीर टाकणार आहे, छान लागते कोथिंबीर टाकून। कोथिंबीर, मेथीची भाजी आणि मुगाची डाळ। आता हे सगळं साहित्य मी आता बनवणार आहे। आपण पहिला पाणी ठेवूया डाळीला। पाणी तापतंय ना तोपर्यंत आपण डाळ धुवून घेऊया। मुगाची आणि मसूरची डाळ आहे। आता आपण भात बनवूया, जिरा भात। त्यासाठी 2 वाटी तांदूळ घेतलंय, या वाटीचं माप आहे। 2 वाटी तांदूळ, जिरं घेतलंय, चक्री फूल आणि तेजपत्ता, जिरा राईस बनवण्यासाठी। तांदूळ आता धुवून घेऊया आपण। इथं पाणी ठेवलंय तांदळाला, हे काय तांदूळ चांगलं धुवून घेऊया 2-3 पाण्याने। पाणी आपलं गरम झालंय, भात ठेवूया आता। गरम पाणी आहे ना, हे ओतूया आता। आणि चक्री फूल, जिरं आणि तेजपत्ता घेतलेला टाकूया। तेल टाकूया, एक माप तेल टाकलंय। आणि चवीप्रमाणे मीठ टाकूया। चमचे मीठ टाकले मी। झाली आपली डाळ, बघा शिजली डाळ। लय वेळ नाही लागत डाळ शिजायला, 10 मिनिटं लागतात। आता ही डाळ उतरून घेऊया, बारीक गॅस करूया आणि टोपात काढूया। टोप ठेवलाय, डाळ वतून घेतली मी। तेल वतूया 3 चमचे। मोहरी, जिरं आणि कढीपत्ता। सात्विक जेवण असल्यामुळे ना याच्यात कांदा लसणाचा वापर नाही केलाय। चांगलं भाजून घेऊया। हळद, आम्ही हळद तेलातच टाकतो। चवीप्रमाणे मीठ, पहिलं पण सांगितलंय मीठ जास्त नाही आम्ही खात, मीठ थोडंच टाकलंय। त्याची एक उकळी आली की उतरून घेऊया। मग आपण
बटाटा करायला घेऊया, बटाट्याची भाजी. भात बघूया झाला की नाही. मी बारीक गॅसवर ठेवला होता. झाला आपला भात पण झालाय. झाली आपली डाळ. आता उठवूया. कढई झाली आपली गरम. तेल टाकूया. बटाट्याची भाजी बनवणार आहे. मोहरी, जिरं आणि कढीपत्ता. आणि मिरच्या कापून टाकल्या. त्यात थोडी हळद, आणि आता टाकूया बटाटा. यात पण चवीप्रमाणे मीठ टाकूया. झाला आपला बटाटाचा आहे. टाकूया कोथिंबीर. आपण बनवणार आहे भेंडी. मी बटाटा केला ना, त्याचाच भेंडी करणार आहे. थोडं तेल टाकूया आणि भेंडी भाजून घेऊया चांगली. चांगले लालसर भेंडी भाजून घेऊया. झाली आपली भेंडी भाजून काढून घेऊया. तेल टाकूया. 1.5 चमचे मोहरी, जिरं, मिरची टमाटा नाही सांगतो. मिरची भाजली चांगली. आता हळद टाकूया आणि टमाटर टाकूया. भेंडी टाकूया. चवीप्रमाणे मीठ टाकूया. त्याला मीडियम गॅसवर झाकून ठेवूया.
आता आपण भेंडी बनवायला तिथे बाजूला ठेवल्या, तर मेथीची भाजी करूया. 2 चमचे तेल घेतलंय. जिरं टाकूया. जिरं चांगलं भाजत आलं की मिरच्या टाकूया. मिरच्या भाजल्या. आपण टाकूया मेथीची भाजी. यात मी थोडी कोथिंबीर पण टाकली. ठेवलीला कोथिंबीर ना मेथीची भाजी छान लागते. पण कोणाला आवडते, कोणाला नाही आवडत. आमच्या घरात सगळ्यांना आवडते. आता यात टाकणार आहे मुगाची डाळ. मुगाची डाळ टाकूया आपण. मी भिजू ठेवली होती इथं 10-15 मिनिटांसाठी. चांगलं हलवून घेऊया. मीठ नंतर टाकणार आहे मी भाजी झाल्यावर, कारण का मेथीची भाजी ना दिसतेले पण बनवली की थोडी होते म्हणून थोडं पाणी टाकणार आहे. झाकून ठेवणार आता बारीक गॅसवर. भेंडी बघूया झाली का. झाली आपली भेंडी तयार. मेथीची भाजी बघूया. थोडं पाणी आहे. 2 मिनिटं ठेवूया. पीठ मळायला घेऊया. 1 वाटी पीठ घेतलंय मी आणि हे मीठ आहे. याला थोडं पुऱ्या बनवणार आहे. कडक पीठ मळायचा, नरम नाही मळायचा. याच्या ना पुऱ्या आहे ना सगळं तेल शोषून घ्यायचं. झाली आपली भाजी. त्याच्यात थोडं मीठ टाकूया. मग अशी मीठ नाही टाकलं ना आणि हलवून झाली मेथीची भाजी. आपण बनवणार आहे पुऱ्या. त्यासाठी गॅस पेटवलाय. कढई ठेवली. पीठ मळून झालंय. आता आपण लाटा घेऊया. पण त्या अगोदर आपण आहे ना कढईमध्ये तेल टाकून ठेवूया. हा कढई तेल गरम होते तोपर्यंत आपण पुऱ्या लाटून घेऊया.
पुरे लाटून घेऊया आपण आता. बिना ह्याचा झाकणाचा वापर न करता लाटून घ्यायचे असते. छोट्या छोट्या आपण तळायला घेऊया. गॅस थोडा कमीच ठेवूया, कारण तेल वरतले गरम झालंय. अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या तळून घेऊया. ह्या डब्याने गोल केलेले पुऱ्या. भाजी करणार आहे बटाट्याचे, त्यासाठी पीठ घेतलंय. त्याच्यामध्ये टाकूया थोडी हळद आणि लाल तिखट. ह्यात कांदा लसूण मसाला नाही, लाल तिखट आहे. थोडा ओवा टाकूया. आणि चवीप्रमाणे मीठ. आपला गोळ तयार. ते बाजूला ठेवूया. शिरा त्यासाठी गॅस चालू केलाय. पाणी गरम करून घेतलंय मी. कढई ठेवूया. कढई गरम होऊन दे पहिले. कढई गरम झाली, आता तूप टाकूया आपण. अर्धी वाटी रवा घेतला. टाकूया रवा टाकूया. रवा चांगला भाजून घेऊया खरपूस होईपर्यंत. जास्त पण नाही. भाजून झालंय. टाकूया पाणी.
पाणी आटलंय रव्यातलं. आता टाकूया आपण साखर. 3 चमचे साखर आहे. 1 2 3 थोडं 3.5 आणि चिमटभर मीठ. याला चांगला हलवून घेऊया. आता आपण इलायची आणि बदाम आहे ना त्याचे बारीक तुकडे करून घेतले. टाकूया. चांगलं हलवून घेऊया. झाला शिरा तयार. झाला आपला शिरा तयार. तर बटाट्याचे भजे करूया आपण. हे घरी बनवलेले पापड आहे आम्ही 2 दिवसापूर्वी. झाली आपली सात्विक थाली तयार. बनवून बघा, खाऊन सांगा. लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.